दलित महासंघाचे नेते उत्तम मोहिते यांचे साथीदार आणि बांधकाम कामगार रोहित म्हैसाळे यांचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आलाय। आरोपींनी मृतदेह बॅलरमध्ये भरून विहिरीत फेकून दिला। या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र आता या हत्याकांडाचा मास्टरमाइंड पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे असं मुख्य सूत्रधाराचं नाव आहे। तो सांगलीतील सराईत गुन्हेगार असून सध्या त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती। मात्र तरी देखील त्याने खून करत पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय। सांगलीच्या इंदिरानगर परिसरात रोहित म्हैसाळे हा तरुण आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता। तो बांधकाम कामगार म्हणून काम करायचा। 26 फेब्रुवारीला तो त्याच्या आईच्या जागेवर स्वतः कामाला गेला। सांगलीतील जिल्हा परिषदेच्या समोर त्याने आपल्या वडिलांकडे काही पैसे मागितले। वडिलांनी पैसे दिले आणि काही वेळातच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली। काही वेळातच रोहित तिथून पळत सुटला। मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग केला आणि त्याचं अपहरण केलं। तिथून त्याला विठ्ठलनगर परिसरातील एका शाळेजवळ नेलं। या शाळेच्या जवळ एक पडीक इमारत आहे आणि हा संपूर्ण परिसर डार्क स्पॉट म्हणून ओळखला जातो, कारण ही इमारत म्हणजे अनेक गुन्हेगारांचा, टवाळखोरांचा अड्डा बनली आहे। अनेकदा सर्वसामान्य नागरिक या भागात फिरकायला सुद्धा घाबरतात। याचाच फायदा घेत पडीक इमारतीत रोहितवर कोयत्याने सपासप वार केले। मग पुरावा नष्ट करण्यासाठी मुख्य आरोपी गोट्यासह 2 अल्पवयीन साथीदारांनी त्याचा मृतदेह बॅलरमध्ये भरला। हा बॅलर मोठा दगड टाकून जवळच्याच विहिरीत फेकून दिला गेला। काही दिवसानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतला। सर्वप्रथम पोलिसांनी 2 संशयित अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे चौकशी करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश म्हैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता। सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता। त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम 2 बालकांकडे तपास करत होती। त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली। त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला। तर त्या मृतदेहाची ओळख त्याचे मामा रोहित म्हैसाळेचे मामा यांनी तो मृतदेह ओळखलेला आहे। त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत। पोलिसांचा तपास सुरू होता, मात्र काही केल्या या खुनाचा आरोपी गोट्या कलढोणे सापडत नव्हता। अखेर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर त्याला अटक करण्यात यश आले आहे। विशेष म्हणजे ज्या पडीक इमारतीमध्ये रोहितवर वार झाले तोच या गोट्याचा अड्डा होता। तो रात्री तिथे झोपायचा व सकाळी त्याच विहिरीतील पाण्यानं अंघोळ करायचा। या गोट्यावर आतापर्यंत घरफोडी, मारहाण, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत 15हून अधिक गुन्हे दाखल आहेत। आता या गोट्याला अटक झाल्यामुळे स्थानिकांनीही समाधान व्यक्त केलंय। तर अवघ्या 8च दिवसात या हत्येचा छडा लावल्यामुळे पोलिसांचंही सर्व स्तरातून कौतुक होतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंखेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।